नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र। मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या तृप्ती सूपशास्त्रामध्ये, म्हणजे आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकामध्ये। अनारशाच्या काल पावशर अशा 2 ऑर्डर मला काल मिळाल्या। त्या एकाच ह्याच्यात मी कशा पद्धतीने पूर्ण केल्या हे मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे। अनारसे थापताना खाली चिकटू नये म्हणून कशा पद्धतीने हे अनारसे थापायचे, तसेच अनारसे तेलामध्ये घातल्यावरती हसू नये म्हणजेच फसू नये, विरघळू नये म्हणून तेलाचं टेम्परेचर आणि गॅसची फ्लेम ही तितकीच इम्पॉर्टंट असते। आणि म्हणूनच हे संपूर्ण रेसिपी टिप्स सोबत आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधला हा पारंपरिक असा हा अनारसाचा पदार्थ अर्धा किलो अनारशाच्या पिठापासून मी कशा पद्धतीने बनवला ते शेअर करत आहे। फॅमिली, अनारसे थापायचे कसे, तसेच हे अनारसे तेलामध्ये टाकल्यावरती हसू नये म्हणजेच विरघळू नये म्हणून गॅसची फ्लेम ही किती ठेवायची आणि तेलाचं टेम्परेचर किती ठेवून हे अनारसे तेलामध्ये तळून काढायचे म्हणजे डीप फ्राय करायच्या, हे संपूर्ण डिटेल माहिती जर तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल तृप्ती मिरेकू कॅनवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 31 ऑक्टोबर 2025। आज शुक्रवार आहे। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूया। अर्धा किलोच्या प्रमाणामधले हे अनारसे तेलामध्ये न विरघळता व्यवस्थित असे तेलाचं टेम्परेचर ठेवून गॅसची फ्लेम ठेवून व्यवस्थितरित्या कशा पद्धतीने अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ह्या पावशरच्या दोनही ऑर्डर मी कशी पूर्ण केली ते पाहूयात। तर पहा यूट्यूब फॅमिली, इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे अनारसेचं पीठ घेतलेलं आहे। हे कशा पद्धतीने मी तयार केलं हे जर तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी डिटेल रेसिपी तुमच्यासोबत मी अनारसेच्या पिठाची शेअर करेल। तर पहा इथे हे अनारसेचं पीठ चांगलं असं बनवून मुरून दिलं, चांगला ह्याचा घट्ट गोळा तयार केला। आता ह्या गोळ्यामधून छोटासा असा उंडा काढला सुपारी एवढा, तो एका साईडला ठेवला। एका ह्याच्यावरती चॉपिंग बोर्डवरती चांगला असा बटर पेपर हंतरून घेतला, नंतर यावरती खसखस अशा पद्धतीने पेरून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे, अनारसे थापताना हाताला चिकटू नये। काही वेळेस काय होतं पहा, अनारसे थापताना आहे ना हाताला चिकटतात पहा, त्यामुळे ना अनारसे व्यवस्थित असे थापल्या जात नाही। तर काय करायचं, अनारसेचा जो आपण सुपारी एवढा गोळा घेतलेला आहे तो खसखसीवरती ठेवायचा आणि तुपाचा हात सुद्धा त्या छोट्याशा गोळ्यावरती लावायचा आणि तुपाच्या हाताची आपण थोडंसं तुपामध्ये हात बुडवून घ्यायचं, थोडंसं असं तूप लावून घ्यायचं आहे हाताला आणि अशा पद्धतीने एका हाताने सुद्धा आणि दोन्ही हाताने सुद्धा खसखशीवरती हे अनारसे असे थापून घ्यायचे आहेत। पहा व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे ह्या पद्धतीने हे अनारसे तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा थापू शकता खसखसवरती आणि एका हाताने सुद्धा थापू शकता। ही खसखसवरती हे अनारसे आपण फिरवतच राहायचे आहेत। पहा काही वेळेस काय होतं की अनारसेला जर खसखस कमी पडली ना तर खाली अशी चिकटण्याची भीती असते पहा, तर तसं होऊ नये म्हणून खसखसवरतीच ते अनारसे असे गोल गोल करत थापून घ्यायचे आहे आणि गोल गोल करत असे साईडला घ्यायचे आहेत। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल, तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर अशाच आपल्या भारतीय खाद्य संस्कृती पदार्थांसाठी आपले यूट्यूब चॅनल तृप्ती मिरेकू कॅनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर पहा इथे मी हे अनारसे असे थापून घेतले थोडेसे। आता आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत। पहिले मी ह्याच्यामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत अनारसे, त्याच्यामुळे ह्याच कढईमध्ये आपण हे अनारसे तळून घेणार आहोत। काय करायचं, गॅसवरती कढई तापत ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं, लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती तेल तापून द्यायचं। तेल एकदम जास्त कडकडीत तापून द्यायचं नाहीये, मीडियममध्ये म्हणजे गोळा म्हणजे थोडासा अनारसेचा पिठाचा गोळा घातल्यावरती तो हळुवारपणे असा वरती आला इतपतच हे तेलाचं टेम्परेचर आपल्याला तापून घ्यायचं आहे। नंतर गॅसची फ्लेम ही मंद करायची आणि मंद गॅसच्या फ्लेमवरती हे अनारसे चांगले अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजेच डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। काही वेळेस आपण तव्यावरती सुद्धा हे अनारसे बनवतो पहा,
पण काय होतं की त्यावेळेस सारखं काय होतं, झाऱ्याने असं अनारस्यावरती तेल सोडता सोडता आपले हात दुखतात पहा. हे डीप फ्राय केलेले अनारसेचा फायदा एक असा होतो, व्यवस्थितशीर असे दोन्हीकडून हे अनारसे छान असे तळले जातात, फ्राय होतात आणि पटकन असे हे फ्राय होतात. जास्त असे त्याला वेळ लागत नाही आणि छान कुरकुरीत वगैरे होतात. तर पहा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल व्यवस्थितशीर असा हा अनारसा एकदम मंद गॅसवरती, तेलाचं टेम्परेचर एकदम मीडियम ह्याच्यावरती हा अनारसा व्यवस्थितशीर असा आपला तळला जातोय, फ्राय होतोय पहा. कुठेही हा अनारसा विरघळत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अनारसा तेलामध्ये घालतो तेव्हा त्याला थोडंसं स्टेबल होऊन द्यायचं आहे. तो आपोआप वरती येतो पहा, आपोआप वरती येतो, त्याला अजिबात हलवायचं नाहीये झाऱ्याने वगैरे. नंतर थोडे म्हणजे 1-1.5 सेकंद थांबवून ठेवायचं आहे, म्हणजे 1.5 सेकंदाच्या कमी असं थांबायचं. आणि नंतर सगळीकडनं अशा पद्धतीने हे अनारसा व्यवस्थित असा स्टेबल झाला की मग थोडंसं असं थोडं 1-2-3 वेळा झाऱ्याने त्यावरती तेल सोडायचं आहे आणि हा अनारसा सगळीकडनं असा व्यवस्थितशीर असा फ्राय करून घ्यायचा आहे. पहा काय होतं, आपण काय करतो, तेलात अनारसा सोडला ना की लगेच त्याला हलवतो पहा. तसं अजिबात करायचं नाही आहे. जेव्हा आपण तेलात अनारसा सोडतो ना तेव्हा आपोआप त्याला तेलातून वरती हळूवारपणे येऊन द्यायचं आहे आणि थोडासा असं त्याला सगळीकडनं जाळी अशी सुटून द्यायची आहे आणि नंतर त्याला झारा लावून छान असा सगळीकडनं डीप फ्राय करून घ्यायचा आहे. डीप फ्राय केलेला अनारसा सुद्धा अगदी उत्कृष्टरित्या छान असा कुरकुरीत होतो. काहींना हे अनारसे कुरकुरीत आवडतात, काहींना लूज आवडतात, काहींना कडक आवडतात पहा. पण एक सांगू का, अनारसे आहेत ना कुरकुरीत छान लागतात. लूज झालेले अनारसे काय होतं की थोडीशी जर हवा लागली, थोडंसं हवामानाचा जर बदल झाला तर ते अनारसे असे थोडेसे लूज पडतात. पण तरी पण काही हरकत नाही, ते लूज जरी पडले तरी काही हरकत नाही. त्याचं सुद्धा तुम्हाला मी एक विलास सांगते. काय करायचं, जर लूज पडलेच अनारसे तर ह्याच्यामध्ये एक मी खास अशी टिप सांगते. काय करायचं, तवा तापत ठेवायचा, त्यात तवा तापला की गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि गरम असे हे करून घ्यायचे त्यावरती अनारसे. कुरकुरीत होतात अनारसे, अजिबात जळत नाही. पण मंद गॅस ठेवायचा, जास्त तवा एकदम तापून द्यायचा नाही, मंद ठेवायचं आहे आणि ते मंद याच्यावरती थोडेसेच असे हे गरम करून घ्यायचे आहेत. पहा कुरकुरीत होतात की नाही अनारसे, ही टिप फॉलो करून पहा. म्हणजे अनारसे लूज पडले तरी घाबरून जायचं कारण नाही आहे. ते व्यवस्थितशीर असे म्हणजे आपले तव्यावरती गरम केले थोडेसे असे तरीसुद्धा कुरकुरीत होतात. म्हणजे ही सुद्धा मी सिक्रेटली अशी टिप तुमच्यासोबत पहा मी शेअर केलेली आहे. तर पहा यूट्यूब फॅमिली, अशा पद्धतीने हा अनारसा आपण डीप फ्राय करून घेतलेला आहे. काय होतं की एकाच व्हिडिओमध्ये पीठ बनवून सगळ्या ह्या गोष्टी करून सहज शक्य होत नाही हे अनारसेचं सर्व अशा रेसिपी डिटेलमध्ये सांगायचे. तर जर तुम्हाला एकदम डिटेल रेसिपी हवी असेल ना की पीठ कशा पद्धतीने तयार करायचं, म्हणजे तांदूळाचं प्रमाण किती घ्यायचं, गुळाचं प्रमाण किती घ्यायचं, हे संपूर्ण डिटेल रेसिपी जर हवी असेल ना तुम्हाला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नक्की तुमच्यासोबत डिटेल एकदम रेसिपी शेअर करेल. तर पहा अशा पद्धतीने आपला हा अनारसा छान असा तयार झालेला आहे. आता काही वेळेस काय होतं की अनारसा तयार झाल्याच्या नंतर काही वेळेस तेल राहतं पहा. तर तेल राहू नये ह्याच्यामध्ये म्हणून कोणती टिप फॉलो करायची हे सुद्धा तुम्हाला मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगते. तर पहा अशा पद्धतीने हा अनारसा आपला मस्त असा हा ब्राउनिश झालेला आहे. आता आपण हा छान असा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, एका जाळीमध्ये काढून घेणार आहोत. पहा मस्त असा आपला हा अनारसा तयार झालेला आहे, कुठेही कच्चा राहिलेला नाहीये, व्यवस्थितशीर असा हा अनारसा झालेला आहे. पहा अशा पद्धतीने हा अनारसा आपण दुसरा पण तेलामध्ये सोडलेला आहे. जाळीवरती हा अनारसा काढायचा आहे. पुरण चाळण्याची जी जाळी असते त्या जाळीवरती सुद्धा तुम्ही हे अनारसे निथळ ठेवू शकता किंवा आपली जे पोळ्या म्हणजे जे आपले फुलके भाजण्याची जी जाळी असते किंवा फुलके ठेवण्याची जी जाळी असते त्यावरती सुद्धा तुम्ही हे अनारसे तेल निथळ ठेवू शकता. पहा एक 3-3.5 तास अनारसे तळल्याच्या नंतर जाळीवरती त्याचं तेल एकदम असं निथळून द्यायचे आणि नंतर मग तुम्ही पॅकिंग करून म्हणजे तुम्हाला जेवढी तुमची ऑर्डर असेल
तेवढी ऑर्डरची तुम्ही ती पॅकिंग करून तुम्ही ती ऑर्डर देऊ शकता। जर तुम्हाला घरामध्ये जर खायचे असतील तर मग एखाद्या छान अशा स्टीलच्या डब्यामध्ये पॅकबंद डब्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता। याच पद्धतीने मी अर्धा किलो अनारशीच्या पिठापासून छान असे हे पावशरच्या 2 ऑर्डर मी पूर्ण केलेले आहेत। म्हणजे अर्धा किलोचं पीठ मी असं वजन करून घेतलं, माझ्याकडे वजन आहे त्या वजनावरती अर्धा किलोचं पीठ मी असं वजन करून घेतलं आणि ह्या अर्धा किलोच्या पिठापासून असे हे एकदाच असे अनारसे छान असे डीप फ्राय करून घेतले, चांगले असे थापून घेतले, व्यवस्थितशीर असं गॅसची फ्लेम ठेवून व्यवस्थित असं हे टेम्परेचर तेलाचं ठेवून व्यवस्थित असे हे बनवून घेतले आणि नंतर मग हे छान असे 3-3.5 तास निथळून दिले चांगले असे व्यवस्थितपणे। मग नंतर पावशरचे वजनी प्रमाण केलं, म्हणजे 250-250 ग्रॅमचं असं वजनी प्रमाण करून व्यवस्थितशीर असे हे पॅकिंग करून ज्यांची ऑर्डर होती त्यांची ऑर्डर पूर्ण करून मी ती ऑर्डर दिलेली आहे। तर यूट्यूब फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंग ब्लॉगिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा हा कुकिंग ब्लॉगिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर अशाच आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थांसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती विरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत, झणझणीत, नाविन्यपूर्ण, योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थ तुम्हाला शिकता येईल आणि त्यांचा स्वादही घेता येईल। तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण, योग्य प्रमाणबद्ध अशा या भारतीय खाद्य संस्कृती पदार्थांसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद। आणि हो, आता जाता जाता मी थोडक्यात तुम्हाला तोंडी हे अनारसेची पीठ मी कशा पद्धतीने बनवलं ते सांगते। वाडा कोलम तांदूळ छान असा स्वच्छ धुवून घेतला, म्हणजे निवडून स्वच्छ धुवून घेतला। तो 3 दिवस चांगला असा पाण्यात भिजत ठेवला। 3ही दिवस त्याचं पाणी चेंज केलं। 4थ्या दिवशी पुन्हा पाणी ते चेंज करून गाळणीमध्ये, म्हणजे पुरणाचं जे चाळणी आहे ते पुरणाच्या चाळणीमध्ये छान असे ते तांदूळ निथळत ठेवले। नंतर ते एका फडक्यावरती, कॉटनच्या फडक्यावरती फॅन वगैरे न लावता, उन्हात न ठेवता 3-3.5 तास चांगले असे वाळून दिले। एकदम पण कडकडीत वाळून दिले नाही, मीडियम पद्धतीने असे वाळून दिले। नंतर ते मिक्सरला फिरवून घेतले। नंतर चाळणीने चांगले असे चाळून घेतलं ते पीठ आणि त्यामध्ये गूळ घालून छान असं हे अनारसेचं पीठ मी तयार केलेलं आहे आणि त्यापासून चांगले असे हे छान मस्त कुरकुरीत अनारसे तयार केले। छान असे अनारसे तयार झालेले आहेत। छान जाळीदार असे अनारसे झालेले आहेत। मस्त असे जाळीदार अनारसे झालेले आहेत। छान अशी जाळी आलेली आहे अनारसेला। अशा पद्धतीने आपले हे अनारसे मस्त झाले।